स्वराज्य पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख केशवभाऊ गोसावी तसेच सिन्नर तालुका अध्यक्ष शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महात्मा पुतळ्याजवळ हातात लाटणं घेऊन महिला आणि पुरुष यांनी एकत्र येत शनिवार दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजता लाटणं आंदोलन करण्यात आलंय। यावेळी स्वराज्य पक्षाचे संपर्क प्रमुख केशव गोसावी, स्वराज्य पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख उमेश शिंदे, जिल्हा अध्यक्ष डॉक्टर रुपेश नाठे यांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन संपन्न झालंय। यामध्ये महिलांवरील अत्याचार कमी झालाच पाहिजे, अत्याचार करणाऱ्या नराधमांना कडक कारवाई झालीच पाहिजे, लग्नाची वयाची अट शिथिल झाली पाहिजे, लग्नाचा निर्णय ऐच्छिक झाला पाहिजे, ठराविक वयाची अट काढली पाहिजे, अशा प्रमुख मागण्या यावेळी या आंदोलनामध्ये करण्यात आल्या। या प्रसंगी पोलीस निरीक्षक संभाजी जाधव यांनी निवेदन दिले। विजय चुंबळे, रेखा जाधव, शिवाजी गुंजाळ, जयश्री गायकवाड, महिला तालुका अध्यक्ष जयश्री गायकवाड, नितीन दातीर, सुरेश साणप, मंगला मोरे, निशा वेराडे, प्रमिला लोंढे, रामबाबा शिंदे, योगिता पाटील, चिंदूभाऊ गुंजाळ, स्मिता लोणारे, सुरेखा वडसकर, ऋषिकेश कटारे, भूषण रुपवते, पिनू शिंदे, कृष्णा पटेल, कैलास हिरे, नंदू साळवे, अलका वागचौरे, माया जाधव, काशाबाई शिंदे, लीलाबाई तुपे, माया सुकेणकर, सुरेखा शिंदे, पूनम दळवी, वैष्णवी बर्डे, मणिकर्णिका गायकवाड, ज्योती सूर्यवंशी, रतन जाधव, हिरामन जाधव, तानाजी शिंदे यांच्यासह महिला पुरुष सहभागी झाले होते। आज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य पक्षाच्या वतीने आज महिलांवरील अत्याचार थांबले पाहिजे यासाठी इथं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले ज्यांनी शिक्षणाचे धडे दिले त्यांच्या पुतळ्याजवळ आज आम्ही अत्याचार थांबले पाहिजे या मागणीसाठी महिला आणि पुरुषांनी एकत्र येत लाटणे आंदोलन केलं आहे। लाटणे आंदोलन करण्याचा आमचा उद्देश 3 आहे। पहिला म्हणजे आमचं महाराष्ट्र सरकारला आणि विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना आमची कळकळीची विनंती आहे की त्यांनी जो कायदा बनवलेला 18-21 वर्षाचा त्याच्यामध्ये शिथिलता आणावी आणि ऐच्छिक निर्णय ठेवा। कोणाला वाटलं 16 वर्ष लग्न करतील, कोणाला वाटलं 20व्या वर्षी करतील, कोणाला वाटलं 25व्या वर्षी करतील, कोणाला वाटलं 30व्या वर्षी लग्न करतील। बाबा, ही आमची मागणी आहे का? कारण तुम्ही जे 18 आणि 21 वर्षाची अट ठेवली आहे त्याच्यामुळे नाईलाजाने लग्नावर आलेल्या मुलीसुद्धा ज्या आमच्या शेतकऱ्याच्या मुली या दिप्पाड असतात दिसायला आणि त्या मुलीचे सुद्धा लग्न उजवायला आम्हाला त्रास होतो। मग आम्ही नाईलाजाने त्याला शिकवत बसतो। 18-21 वर्षाची शिकवायला ज्या मुली असतात कॉलेजला येतात आणि टवाळखोर पोरं रोड रोमिओ माझ्या सहित सर्व पुरुष हे नालायक आहेत। कारण त्यांना महिला सुंदर दिसली की त्यांची भावना त्यांची वास्तव जागे होते आणि ते महिलांना फूस लावून दादागिरी करून मुलींना जाळ्यामध्ये फसवतात आणि दररोज सिन्नर तालुक्यातील 100-150 मुली गायब होत आहेत। 2 दिवसापूर्वी वाळवी येथे 2 बालकांवरती अत्याचार झाले आहेत। त्याचपुढे बदलापूर इथे अत्याचार झाला आहे, पुण्याला झाला आहे। देशामध्ये शेकडो हजारो मुली एका तासाला पळून यायला जात आहेत। हा काही का बापाची मालमत्ता समजली का? हे थांबलं पाहिजे। परंतु यासाठी आपण पुतळा फोडला की दंगल करणाऱ्याला पकडतो, परंतु दंगल ही रिॲक्शन आहे। मूळ मुद्दा पुतळा जो फोडतो तो समाजकंटक पकडला पाहिजे। म्हणून मूळ जो मुद्दा आहे तो 21 आणि 18 वर्षाची जी अट केली आहे ती शिथिल करावं ही आमची मागणी आहे। मला मग ती कितीही करा आणि लग्न करण्याचा निर्णयामध्ये आई बापाला अधिकार पाहिजे का? मुलगा जर चुकला तर पोलीस सुद्धा म्हणतो तुमच्या मुलाला तुम्हाला संस्कार देता नाही आले का? तुम्हाला मुलगा ताब्यात ठेवता नाही आले का? मग 18-21 वर्षाचे मुलं जर पळून गेले आणि आई बापाने जर हरकत घेतली तर तुम्ही आई बापाला जेलमध्ये टाकता, त्याचं लग्न लावून देतो। हा कुठला कायदा? म्हणून कायदा गाढव असतो किंवा कायदा चुकीचा पण असतो असं म्हटलं जातं। मग हे त्याचं देतो काय का? तर नाही। परंतु राज्यकर्त्याकडून काही चूक झाली असेल तर ती त्यांनी सुधारावा ही आमची विनंती आहे। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब असतील, महात्मा फुले असतील यांच्या काळामध्ये 12, 13, 15, 16 वर्षाच्या मुलीचे लग्न व्हायचे। मग घटना त्यांनीच लिहिली, स्वराज्य त्यांनी स्थापन केलं, मुलीला शिक्षणाचे धडे यात महात्म्यांनी दिले। मग त्यांना हा कायदा मान्य नव्हता का? त्यांना मुली जे दिसत नव्हत्या का 15-16 वर्षाच्या? परंतु उपवर झालेल्या मुलीचे जर लग्न झाले तर त्यांच्या नवऱ्या घरी गेल्यानंतर त्या जाऊ मग MA शिको, डॉक्टर हो, वर्षाचं 30 वर्ष होईपर्यंत शिको। आमची त्याला नाही। परंतु आमचा शेतकरी बाप, आमचा गोरगरीब बाप मुलीला शाळेत कॉलेजात पाठवतो, इथं बस स्थानकावरती रोड रोमी येतात, त्यांची खायची ऐपत नाही असे लोक त्या मुलीला जाळ्यात पकडतात, फसवतात
दादागिरी करतात, हातावर प्लेटची पानं मारून घेतात. मला लवशिप देते का नाही तर मी असं करीन. आणि संवेदनशील महिला फसली जाते, तिचं आयुष्य बर्बाद होतं. म्हणून हा कायदा शिथिलता आली पाहिजे. त्याचबरोबर महिलांवरती अत्याचार करणाऱ्या नराधमाला कडक शासन करण्याचे कायदे केले पाहिजे. ही आमची शासनाकडे मागणी आहे. शासन म्हणजे या शासनाकडे नाही, 18-21 वर्षाचा कायदा हा पूर्वीच्या शासनाने केलेला आहे. या शासनाने ती सुधारणा करावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे मावळू आहेत, संवेदनशील आहेत. आंदोलन केल्यानंतर न्याय देतात ही त्यांची ख्याती आहे. म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना माझी विनंती आहे. मी तुमचाच तालुका अध्यक्ष होतो. आज आम्ही स्वराज्य पक्षामध्ये आलो आहोत का? कुठंतरी लोकांचे प्रश्न सुद्धा आहेत, त्याला वाचा फोडता येत नाही. आणि वाचा फोडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याचे आम्ही आज झेंडे घेतलेले आहेत. आणि तुमच्याकडे मागणी करत आहोत की कायद्यामध्ये शिथिलता आणा विवाहाच्या. त्याचबरोबर अत्याचार करणाऱ्यांसाठी शिक्षा होण्यासाठी कडक कायदे करा. आणि त्याचबरोबर पोलिसांना आमची विनंती आहे, सिन्नर तालुक्याच्या बसस्टँड, कॉलेज, शाळा इथं तुमचे रोड रोबीवरती धाक करण्यासाठी पकडण्यासाठी गस्त घालणे गरजेचं आहे. मी शांतता कमिटीमध्ये अनेक वेळा मांडलेला आहे, त्याच्यावर कारवाई पण झाली. पण यापेक्षा कडक झाली पाहिजे ही आमची पोलिसांकडे मागणी आहे. अन्यथा या सगळ्या महिलांना घेऊन आम्ही मंत्रालयापुढे आमरण उपोषणाला बसणार आहोत. याची शासनाने नोंद घ्यावी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जिजाऊ जय शिवराय. आज दिवस उगवला की रोज काही ना काही नवीन कृत्य ऐकायला येत आहे. 4 वर्षाची बालिका असो किंवा 40 वर्षाची महिला असो, कुठेतरी काहीतरी नराधमाने कृत्य करून त्या महिलेवर किंवा त्या बालिकेवर अत्याचार केल्याचे प्रकरण रोज आपल्या कानांवर येत आहे. परंतु आता हा माझा एकच प्रश्न आहे का हा खरोखर शाहू फुले आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र राहिलेला आहे का? जर तसं असेल तर मग कुठेतरी या नराधमांना कायद्याची आणि सुव्यवस्थेची भीती राहिलेली नाही आहे. त्याचप्रमाणे मी एवढंच सांगेन की आपलं उद्या दिनांक 25 ऑगस्ट रोजी कालिका मंदिर ते CBS चौक शिवस्मारक नाशिक येथे महिलांच्या सन्मानार्थ आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी आपण कॅन्डल मार्च रॅलीचे आयोजन केलेले आहे. तर सर्व जिजाऊच्या, सावित्रीच्या आणि रमाईच्या लेकींनी त्या कॅन्डल मार्चला उपस्थित राहावे. कारण नराधमाचा कोणताही धर्म नसतो, कोणतीही जात नसते आणि कोणताही पंथ नसतो. कृत्य करणारा हा कोणताही जातीपातीचा नसतो. त्यामुळे मी सर्व महिलांना हे आवाहन करेल की उद्या सर्व सिन्नरकर महिलांनी त्या रॅलीमध्ये उपस्थित राहावे आणि महिलांच्या सुव्यवस्थेमध्ये आणि न्यायव्यवस्थेमध्ये कुठेतरी चांगली सुरक्षा केली जावी, यासाठी आपण ती कॅन्डल मार्च केलेली आहे. तरी आपण या कॅन्डल मार्चला उपस्थित राहावे एवढंच मी सांगू इच्छिते. आपल्या सर्वांना कल्पना आहे, गेल्या काही दिवसांपासून रोजच टीव्हीवरती ज्या बातम्या येत आहेत त्या महिलांवरच्या अत्याचाराच्या बातम्या समोर येत आहेत. कुठेतरी हे महाराष्ट्राची संस्कृती लोक विसरत चालले. ज्या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये महिलांवरती कानाडोळा करण्याची सुद्धा कोणाची हिंमत होत नव्हती, तिथे लहान लहान बालकांवर सुद्धा अत्याचार जर केले जात असतील तर स्वराज्य पक्ष शांत बसणार नाही. आपल्याला कल्पना आहे, काल परवाच आपल्या येथे देखील सिन्नरमध्ये वावी येथे एका बालकावरती अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला. याचा आम्ही इथे निषेध करण्यासाठी सर्वजण उपस्थित आहोत. त्याचप्रमाणे उद्या सायंकाळी 6 वाजता नाशिक जिल्ह्यामध्ये मोठे महिला स्वराज्य यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे एकच, काही दिवसांपूर्वी कोलकातामध्ये डॉक्टर महिलेवरती अत्याचार झाला, त्यानंतर बदलापूरमध्ये अत्याचार झाला, सिन्नरमध्ये अत्याचार झाला, चांदवडला झाला. अनेक ठिकाणी दररोज जर या गोष्टी पुढे येत असतील तर आम्ही छत्रपती संभाजीराजांचे मावळे शांत बसणार नाही. या सरकारला जर लवकर जाग आली तर ठीक, नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन केल्याशिवाय स्वराज्य थांबणार नाही. छत्रपती संभाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, राजपाट ज्योतिबा फुल्यांचा, भाऊ साठेचा, भगवान एकलव्य का, धर्मवीर संभाजी महाराज की, स्वराज्य पक्षाचा, स्वराज्य पक्षाचा, जय भवानी, जय भवानी. छत्रपती संभाजी राजा आगे बढ़ो, छत्रपती संभाजी राजा आगे बढ़ो. जय भवानी, जय भवानी. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. आडो व्हिडिओ कर. छत्रपती शिवाजी
शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा खंडेभाऊ साठेंचा एकलव्य भगवान की धर्मवीर संभाजी महाराज की राजमाता जिजाऊ की छत्रपती संभाजी राजे आगे बढ़ो जय भवानी जय भवानी अरे स्वराज्य पक्षाचा स्वराज्य पक्षाचा स्वराज्य पक्षाचा हर 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 या निवेदनामध्ये मुलींच्या लग्नाच्या वयाची अट शिथिल करणे, मुली आणि महिलांवरील अत्याचार करणाऱ्या नराधामांना जास्तीत जास्त कडक शिक्षा करत अत्याचारास पायबंद घालावा, सिन्नर बस स्थानक, शाळा, कॉलेज, क्लास या ठिकाणी रोड रोमिओंचा वावर वाढला असून नराधाम मुलींना दादागिरी आमिषेमार्फत जाळ्यात अडकवणाऱ्यांचा बंदोबस्त करावा अशा प्रमुख मागण्या या आंदोलनामध्ये करण्यात आल्या होत्या. आणि स्वामी अंबाबाई पुत्र धर्मवीर संभाजीराजे भोसले, राजमाता जिजाऊ, राजमाता अहिल्याताई आणि महामानव बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे आणि एकलव्य भगवान आणि स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, आपले पक्षप्रमुख छत्रपती घराण्यातील वंशज छत्रपती संभाजीराजे भोसले यांना शिवसेनेचा मानाचा मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो, आपण इथे आज का जमलो आहोत? आपण सिन्नर तालुक्यामध्ये ज्या रयतेच्या राजाने आपल्याला स्वराज्य दिलं म्हणून आपण सर्व समाजाचे लोक पुण्या गोविंद नांदत आहोत. ज्या स्वराज्यामध्ये आपल्या आया बहिणीकडे वाकडे नजरेने बघायची कोणाची ताकद नव्हती, असा इज्जत करणारा छत्रपती शिवाजी महाराज राजा होऊन गेला आणि त्या राजामुळे आपल्याला स्वराज्य मिळालं म्हणून आपण सर्वजण सुखाने जगत आहोत. आणि त्याच राजाचा विचार करून आज त्यांचे वंशज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली आहे. कारण आपण आघाडीचं सरकार बघितलं आणि आपण महायुतीचं पण सरकार बघत आहोत. आघाडीमध्ये शिवसेना उभाटा गट, नंतर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची आघाडी आहे. त्यांची आपण 2.5 वर्ष बघितलं, आपल्या लाईटी 100 रुपयावारी कट होत आहे. कोरोना काळामध्ये ज्यांनी आपल्याला घरात बसवलं, गरम पाणी प्या, घराच्या बाहेर निघू नका. जर सरकार बदललं नसतं, अजूनही आपला कोरोना गेला नसता, अजूनही आपल्याला घराच्या बाहेर पडून दिलं नसतं. जरी नसतं तुम्हाला घरात थांबायचं होतं, मागची खायप्याची सोय करतोय. कोणत्याही संकट आलं, शेतामध्ये नाग निघतो, वाघ येतो म्हणून आपण शेती करायची थांबवतो का? बिनधास्तपणे बाहेर निघालो म्हणून सरकार कोसळलं. एकनाथ शिंदेचं सरकार आलं आणि त्यांनी सणवार मोकळे केले. आपण बिनधास्त बाहेर निघालो आणि संकटाला तोंड देत बाहेर निघालो म्हणून कोरोना संपला. म्हणून छत्रपती त्या काळामध्ये उद्धव साहेबांनी 100 रुपयासाठी सुद्धा आपले लाईट बिल कट केले होते, पाण्याच्या पुरवठ्याच्या कनेक्शन सुद्धा कट केले होते. म्हणजे त्या आघाडीचा काळ पण आपण बघितला. त्यावेळी एसट्या बंद होत्या 8-8 दिवस, 8-8 महिने संप चालू होता. 105 लोकांनी आत्महत्या केल्या. तेव्हाही मुख्यमंत्री भेटायला आले नाही, त्यांच्या संपाची त्यांनी दखल घेतली नाही, हे पण विसरता कामा नये. त्याचबरोबर कोरोना काळामध्ये छत्रपती संभाजीराजे भोसले 4 दिवस मुंबईला उपोषणाला बसले होते. हाकेच्या अंतरावर मातोश्री आहे, परंतु मातोश्रीमध्ये बसलेला मुख्यमंत्री दुःखडे पाहायला आला नाही. आणि अजून संपूर्ण कोरोना काळाच्या अगोदर आम्ही सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या घरं आणि जमिनी जप्त होत होत्या. हे समोर बसलेले घर आणि जमिनी जप्त झालेले गुंजाळ आणि सांडभाऊ आहेत. या गुंजाळ भाऊच्या वडिलांनी तर जीव सोडून दिलेला आहे. हे लोक माझ्याकडे आले. आम्ही 15 दिवस बसलो, मुख्यमंत्र्यांच्या दारापुढे बसलो. आम्ही 400 पोलीस आम्हाला पाहायला लावल्या. एकीकडे सांगतात शेतकऱ्यांसाठी आम्हाला असं करायचंय, हमी भाव पाहिजे, तमी भाव पाहिजे. आमच्या समोर मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे जात होते पण आमच्या शेतकऱ्याला भेटले नाही. मी पोलिसाला जायला, मी तालुका अध्यक्ष आहे त्या शिवसेनेचा, बोलवा त्यांना. आम्ही 25 लाखाची इस्टेट उधळली. महिन्याला मागं मातोश्री बोलत होते, त्यांना सांगा शरद शिंदे आला आणि आम्ही लाकडाचा जो नांगर असतो गोसावी, त्या नांगरा सेट केलो होतो, नांगर घेऊन.